ही बातमी आहे पुण्यामधली कचऱ्याचा डोंगर कोसळून एकाचा मृत्यू झाला। पुण्यामध्ये 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती कळते आणि 42 तासांपासून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरूच आहे। पुण्याच्या मोशीमध्ये कचऱ्याचा डोंगर प्रशासकीय इमारतीवर कोसळला आणि भीषण दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय, 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेले, तर अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे। दरम्यान प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मोशी इमारत दुर्घटनेत एकूण 23 जण इमारतीखाली अडकलेले होते, त्यातले 14 जण आता सुखरूप बाहेर आलेत। एक मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। इमारतीमध्ये अजून 8 जण असण्याचा अंदाज। माझ्या सुनेचा भाऊ आहे नागेश सर्जराव गायकवाड। अत्यंत भीषण अशी ही दुर्घटना घडली होती। कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला होता। 3 मजली ही एक शासकीय इमारत होती। इथे वेस्ट मॅनेजमेंट एक प्रकल्प चालत होता आणि या ठिकाणी अनेक जण काम करत होते। त्यातल्या 14 जणांना सुखरूप बाहेर काढता आलं, त्यांचा सुखरूप बचाव झाला। मात्र या कचऱ्याच्या ढिगाखाली अजूनही 8 जण दबलेले आहेत। यामध्ये काल एकाचा मृतदेह काढण्यात आलेला आहे। अजूनही 8 जण दबलेले आहेत, त्यांच्याशी आता कुठलाही संपर्क होऊ शकत नाहीये। वेगवेगळ्या टीम्स इथं युद्धपातळीवर काम करत आहेत, बचाव काम करत आहेत। हा कचऱ्याचा ढीग इथे सगळं जे कन्स्ट्रक्शन तुटलेलं आहे हे सगळं हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र कचऱ्याचे मोठेच्या मोठे डोंगर आहेत आणि त्यामुळे ते हटवणं खरं तर सध्या अगदी आव्हानात्मक या परिस्थितीमध्ये काम करावं लागतंय। गेल्या काही दिवसांमध्ये सतत पाऊस होता पिंपरीमध्ये देखील आणि त्यामुळे हा कचऱ्याचा डोंगर अशा प्रकारे इमारतीवर कोसळलेला होता आणि अत्यंत भीषण आणि अशी एक वेगळीच धक्कादायक ही घटना घडलेली। यामध्ये एकाचा मृतदेह आत्तापर्यंत आढळून आलेला आहे आणि गेल्या संपूर्ण या घटनेला 48 तासाहून अधिक वेळ झालेला आहे। काही जणांचा अजूनही संपर्क झालेला नाहीये। सातत्यानं वेगवेगळ्या टीम्सकडून या ठिकाणी बचाव कार्यासाठी मदत केली जाते आहे। मात्र अजूनही 8 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचं कळतं आहे। प्रशासकीय यंत्रणा अत्यंत युद्धपातळीवर या ठिकाणी काम करते। कित्येक टन कचऱ्याचा हा डोंगर आहे, त्यामुळे हा कचरा हटवणं, त्यानंतर इथं पडलेलं सगळं कन्स्ट्रक्शन त्यामधून बाहेर काढणं लोकांना, हे अत्यंत आव्हानात्मक आणि जिकिरीचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे। 42 तासांपासून हे बचाव कार्य सुरू आहे आणि अजूनही अथक परिश्रम या सगळ्या टीम्सचे चालू आहेत। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया कैलासकडून या क्षणांचे काय नेमके तपशील आहेत। कैलास, आता जवळपास 42 तास उलटून गेलेले आहेत। बचाव कार्याचं जे पथक जे आहे ते काम तर करतंय, मात्र अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती कळते। जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। दोघांच्या मृतदेहांपर्यंत एनडीआरएफच्या टीमला जाण्यामध्ये यश आलेलं आहे। मात्र इमारतीच्या आत प्रचंड राडारोडा आहे, फर्निचर आहे, कचरा आहे आणि त्यामुळे हा जो कचरा आहे, फर्निचर आणि इतर साहित्य जे आहे ते बाजूला काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर इमारत जी आहे त्याचा काही भाग जो आहे तो कोसळण्याची भीती आहे। त्यामुळे हे जे बचाव कार्य आहे त्याच्यामध्ये मोठे अडथळे येत आहे। आता जे रेस्क्यू टीम आहे त्यांनी या इमारतीची जी भिंत आहे ती आतल्या बाजूला न पाडता बाहेरच्या बाजूला पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी इमारतीच्या बाजूला असलेला जो कचरा आहे ते काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच इमारतीच्या बाजूला असलेला हा जो कचरा आहे तो काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणात या इमारतीच्या बाजूला कचऱ्याचे ढीग आहेत। मोठ्या प्रमाणात ढीग असल्याने ते काढण्यासाठी मोठ्या अडचणीही येत आहे। रात्रभर झाले या ठिकाणी कचऱ्याचे ढीग जे आहेत ते जेसीबीच्या माध्यमातून काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। मात्र एकूणच बचाव कार्याला 42 तास उलटून गेलेले आहेत आणि मोठे अडथळे आहेत। त्यामुळे जे नातेवाईक आहेत त्यांचाही भावनांचा उद्रेक जो आहे तो पाहायला मिळत। ठीक, कैलास जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि एकंदरीतच ही घटना जेव्हापासून झाली प्रत्येक क्षणाचं रिपोर्टिंग कैलास आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। तर कचऱ्याचा डोंगर कोसळून आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे। 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत आणि शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आव्हानात्मक खरं तर सगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी, त्यामुळे वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत या ठिकाणचा राडारोडा दूर करण्याचा प्रयत्न करतात।